अग्नीमध्ये जशा प्रकारचा गुणधर्म आहे की त्याच्या स्वरूपासारखं त्याच्यामध्ये जी वस्तू पडेल त्याला करण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये आहे. अग्नीमध्ये लाकूड पडलं अग्नी स्वरूप होतं, अग्नीमध्ये द्रव पडलं अग्नी स्वरूप होतं, अग्नीमध्ये कुठलीही वस्तू पडली तरी ती अग्नी स्वरूप होते. लक्षात आलं का? तसं स्वरूपाला फार महत्व आहे, म्हणून परंपरेमध्ये स्वरूपानंद म्हणतात. लक्षात आलं का? काय म्हणतात? स्वरूपाचा आनंद, आणि म्हणून ह्यांच्या नावात आनंद आहे. ठीक आहे, आपलं पहिल्याच चरणाला कीर्तन जरी संपलं तरी काय हरकत नाही, पण मटेरियल तशा प्रकारचं असलं पाहिजे. वस्तू जर दर्जेदार निर्माण करायची असेल तर मटेरियल दर्जेदार निर्माण असलं पाहिजे. म्हणून काकड्याचे चौकड्याचे अभंग जर घेतलं तर अलीकडच्या टाळकऱ्याच्या अंगावर काटाच येतो. अरे हे काय लावलंय, हे काय लावलंय, बरोबर आहे का?